कर्नाटकातील एका महाविद्यालयात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करणारा आरोपी फैयाजच्या आईने पीडित नेहाच्या कुटुंबाची माफी मागितली आहे। आपल्या मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। फैयाजच्या फाशीच्या शिक्षेसाठी राज्यभरात निदर्शने होत आहेत। हे विशेष, राज्यातील हुबळी जिल्ह्यात ही घटना घडली। मीडिया रिपोर्ट्सनुसार फैयाजची आई ममताज शिक्षिका आहे। शनिवारी तिने पत्रकार परिषदेला हजेरी लावली। यावेळी त्यांनी सांगितले की माझ्या मुलाने जे काही केले त्याबद्दल मी कर्नाटकातील लोकांची तसेच नेहाच्या कुटुंबाची माफी मागतो। हा नेहा आणि तिच्या कुटुंबावर मोठा अन्याय आहे। माझ्या मुलाने जे केले ते पूर्णपणे चुकीचे आहे। आमचे डोके शरमेने झुकले आहे। त्याने मोठी चूक केली आहे। देशाच्या कायद्यानुसार त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी। फैयाजला नेहाशी लग्न करायचे होते। त्यांचे एकमेकांवर प्रेम होते। त्यांना लग्न करायचे होते। सुमारे वर्षभरापूर्वी मला त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली। फैयाजने मला सांगितले की त्याचे नेहावर खूप प्रेम आहे। त्याला लग्न करायचं असेल तर आधी करिअरवर लक्ष केंद्रित कर, असं मी त्याला सांगितलं। माझा मुलगा खूप हुशार होता। लहानपणापासूनच त्याला 90% जास्त गुण मिळायचे। त्याला IAS अधिकारी व्हायचे होते। तो त्याच्या विद्यापीठाचा बॉडी बिल्डिंग चॅम्पियन देखील होता। विशेष म्हणजे पोलिसांनी केलेल्या चौकशीत फैयाजने सांगितले होते की ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि नेहा अचानक त्याच्यापासून दूर राहू लागली। गुरुवारी हुबळीमध्ये आरोपी फैयाजने नेहाला प्रपोज केले होते, पण विद्यार्थ्याने त्याचा प्रस्ताव नाकारला होता। त्यामुळे दखावलेल्या फैयाजने त्याच्यावर चाकूने 5-6 वार केले। पोलिसांनी सांगितले की काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा वय 23 वर्षीय ही MCAच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती। आरोपीने MCAचे शिक्षण अर्धवट सोडले होते। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेनंतर तो फरार झाला, मात्र पोलिसांनी त्याला